हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर ना आज मी गोल्डच्या शॉपिंगसाठी जाणार होते. तर काय घेतलं मी हे तर तुम्हाला नंतर समजेलच. पण त्या अगोदर दुपारी ना मी मस्त असं भाकरीचे पोहे बनवले होते. म्हणजे ज्या भाकरी राहिल्या होत्या शिळ्या त्याला भिजत वगैरे घालून मग नंतर त्याला बारीक केलं, हाताने होतात ते बारीक. मग मस्त असे पोहे बनवले. जसं आपण पोह्याची रेसिपी असते सेम तशीच केली आणि खूप छान आणि टेस्टी लागते. पण म्हणजे माझ्याकडे दही नव्हतं. जर दही किंवा ताक असेल ना मग तर खूपच छान लागतं. हे मी थोडेसे मोठे मोठे केलेत. भाकरीचे जे कुटके असतात ते तुम्ही बारीकही करू शकता, पण मोठे मोठे छान लागतात. वरतून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं मोठं आणि एकदम मस्त असं पावसामध्ये एन्जॉय केले. कारण बाहेर पाऊसही होता आणि मी सकाळी स्वयंपाक थोडासा बनवला होता कारण मला हे दुपारी खायचं होतं म्हणून. मग मी मस्त असं एन्जॉय केलं. वेदांतही नव्हता काही खायला, त्याला दुसरं दिलं होतं खायला करून आणि मग मी मस्त कांद्यासोबत ते एन्जॉय केलं. जसं मी मगाशी म्हणाले दुकान पण बंद झालं होतं आणि दही पण नव्हतं. मग 4-5 वाजता मी निघाले रेडी होऊन आपलं जाण्यासाठी मार्केटला. आणि भाजी पण घ्यायची होती आणि थोडंसं गोल्डच्या दुकानात पण जायचं होतं मला. तर मी काय घेतलं हे तर तुम्हाला समजलं असेलच. तर नाही तर खूप छान असं सोन्याचा भाव पण कमी झालेला होता आणि मूर्त्या पण इतक्या सुंदर सुंदर होत्या ना, तर छान वाटलं. तर मी घेतलेलं आहे नाकातलं. तर त्याची डिझाईन तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये समजेल. सेमच आहे जसं मी अगोदर यूज करायची तसं, फक्त ते तुटलं होतं म्हणून मग मी नवीन घेतलं. आणि थोडं वेदांचं पैंजण पण खराब झालं होतं, मग त्याला पण मी व्यवस्थित नीट करून घेतलं आणि येते वेळेस भाजी घेऊन आले. तर उद्या आपल्याला मंचुरियनचा व्हिडिओ येईल, तर नक्की बघा. चलो बाय बाय, सी यू.